पुरंदर तालुक्यामध्ये वीर नावाचं गाव आहे आणि या वीर गावामध्ये मस्कोबा देवाचं भव्य असं मंदिर आहे बघा। मस्कोबा देव म्हणजे साक्षात काळ भैरवनाथ आहेत, परंतु यांना मस्कोबा का म्हटलं जातं आणि या ठिकाणी काळ भैरवनाथ कसे प्रकट झाले, सुंदर अशी रहस्यमय कथा आहे। एका धनगर भक्तासाठी देव या ठिकाणी प्रकट झाल्यात बघा। त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, शेवटच्या क्षणापर्यंत पहा, कारण आजच्या कलियुगामध्ये सुद्धा या ठिकाणी देव कसे आले हा पुरावा त्या ठिकाणी बघा आणि तीच खरी माहिती आज आपण ऐकणार आहोत। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, काळ भैरवनाथ प्रथम काशीला आले म्हणून त्यांना काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं आणि पुढे नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये अनेक राक्षस तयार झाले बघा आणि या राक्षसांचा वध करण्यासाठी काळ भैरवनाथ काशीवरून निघाले होते बघा आणि प्रथम अहमदनगर या ठिकाणी आगडगावला आले बघा। आजही त्या ठिकाणी पुरावा म्हणून भव्य मंदिर आहे बघा आणि आगडगाव वरून सोनारी या ठिकाणी आले बघा आणि या सोनारी ठिकाणी पुढे भव्य असं मंदिर उभं राहिलं काळ भैरवनाथांचं। तर बांधवांनो, सोनारी हे ठिकाण परांडा तालुका आणि जिल्हा धाराशिव येतो बघा। त्या ठिकाणी भव्य मंदिर आजही त्या ठिकाणी उभं आहे आणि याच ठिकाणी बांधवांनो, या परिसरामध्ये कमळाजी नावाचा एक धनगर राहत होता। धनगर म्हणलं की बकरी आली, गुरं आली। बकऱ्यांच्या चाऱ्यासाठी धनगर त्या ठिकाणी राहिले होते बघा। कमळाजी नावाचे वाडा होता धनगरचा। त्यांना समजलं की या ठिकाणी काळ भैरवनाथाचं मंदिर आहे। दररोज जाऊ लागले की अफाट भक्ती अगदी मनापासून करायला लागले काळ भैरवनाथांचे तोणारीला। दिवसामागून दिवस चालले होते, परंतु त्या ठिकाणी चारा संपला बघा, म्हणजे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे कमळाजींना त्या ठिकाणी आपला वाडा हलवावा लागला। ध्यान तर देवाकडे राहिलं, देवा तुझं दर्शन मला कसं व्हायचं आता, कारण दररोज दर्शन करूनच कमळाजी बकऱ्याकडे जात होते बघा, परंतु बकऱ्यासाठी त्या ठिकाणी हलावं लागलं आणि चाऱ्याच्या शोधामध्ये म्हणजे चाऱ्याचा शोध घेता घेता हा कमळाजी जो धनगर आहे बांधवांनो, आज घोडे उड्डाण या ठिकाणी काळ भैरवनाथाचं मंदिर आहे बघा, नीरा नदीच्या काठी। ते लपतळवाडीचं कुरण, लपतळचं कुरण त्या ठिकाणी त्याला पहिलं म्हणत होते आणि लपतळच्या कुरणामध्ये कमळाजी धनगराचा वाडा त्या ठिकाणी आला बघा, बकऱ्यांना चाऱ्यासाठी बघा शोधात। कमळाजी त्या ठिकाणी राहू लागला। देवाची आठवण दररोज येऊ लागली की देवा मी सोनारीला कसं रे बाबा एवढ्या लांब येऊ। अफाट भक्ती कमळाजीची, अफाट भक्ती आणि या भक्तीच्या पोटी देव सोनारीवरून सर्प रूपामध्ये घोडे उड्डाणला प्रथम आले बघा। सुंदर त्याची सुद्धा कहाणी मी व्हिडिओ टाकलाय बघा, लिंक आपल्याला भेटेल व्हिडिओच्या शेवटी। तर सर्प रूपामध्ये काळ भैरवनाथ बघा घोडे उड्डाणला आले आणि कमळाजीच्या घोंगडीमध्ये राहत होते बघा सर्प रूपामध्ये काळ भैरवनाथ। जो हा काळ 12 वर्षाचा काळ गेला बघा आणि नंतर पुढे लपतळवाडीचा हा चारा संपला, त्यामुळे हा धनगराचा वाडा म्हणजेच कमळांचा वाडा वीरला आला बघा। म्हणजेच आज वीरला जे मंदिर उभं आहे त्या मंदिराच्या पाठीमागं तुकाईचा माळ आहे आणि या तुकाईच्या माळावरती हा धनगराचा वाडा त्या ठिकाणी आला बघा चाऱ्यासाठी। दररोज कमळाजी आपली बकरी घेऊन रानोमाळ फिरत होते आणि असं करता करता काळ भैरवनाथ सर्प रूपामध्ये घोंगडीमध्ये कायम त्यांच्या खांद्यावर असायचे बघा। काही लोकांनी पाहिलं की या धनगराकडं जी घोंगडी, या घोंगडीमध्ये साप आहे। पाहिल्यानंतर त्यांनी कमळाईच्या वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाकडे साप आहे आणि घोंगडीमध्ये राहतोय तो, ठेवतोय म्हणजे। संध्याकाळी कमळाजी घरी आला, वडिलांना काळजी वाटू लागली, एकुलता एक पोरगा, जर सर्पानं दंश केला तर कसं काय व्हायचं। कमळाईला विचारलं, इकडे कमळाजी तुझ्या घोंगडीमध्ये साप आहे ना रे। कमळाजीनं न ऐकल्यासारखं केलं आणि कमळाजी निघून पुढे गेला बघा। दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा बकऱ्याकडं आणि देवाला सांगू लागला, देवा मी आता काय करू रे बाबा। वडिलांनी तर विचारले आणि वडिलांना मी खोटं सांगू शकत नाही म्हणून मी गपचिप निघून आलो आणि सर्प आहे सांगावं तर देवा तुझी चाडी होईल, मी आता काय करू। त्यावेळेला देवानं सांगितलं स्वतः बघा, कमळाजी घाबरू नकोस, अरे ही जमीन जी पडीक आहे या पडीक जमिनीमध्ये वारुळ आहे, त्या ठिकाणी मला तू सोडून दे। आणि बांधवांनो, ती जमीन होती राऊतांची, त्या पडीक जमिनीच्या वारुळामध्ये सोडून दिलं कमळाजीनं देवाला। दररोज सकाळी कमळाजी लवकर उठायचा, आंघोळ करायचा आणि जी गाय होती कुवार, त्या गायीचं दूध देवाला त्या ठिकाणी द्यायचा बघा नैवेद्य म्हणून। काळ भैरवनाथांना पाया पडायचा आणि कमळाजी निघून दिवसभर आपल्या बकऱ्या मागं जायचा। असं दिवसामागून दिवस चालले होते। पुढे उन्हाळ्याचे दिवस आले, म्हणजे पडीक जमीन आहे ती राऊतांनी कसायचं ठरवलं आणि त्यासाठी ठरवलं म्हणजे नांगरायची जमीन। राऊतांना नांगर झोपला 12 बैलाचा, जमीन मोठी होती, 12 बैलाचा नांगर झोपला। नांगऱ्या तर होताच, जमीन निबार होती बघा, म्हणून ह्या नांगरावर बसण्यासाठी राऊतांचा बाचा जमदाड्याला बसावलं पोराला। नांगूर चालू झाला
अहो सकाळची भारी बकरी निघाली होती, 10चा टाइम होता. कमळाजीने पाहिलं, धावत 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 कमळाजी पटकन त्या नांगरापाशी गेला आणि नांगऱ्याला सांगितलं, हात जोडलं, विनंती केली, दादा ही जमीन तुम्ही नांगरा, परंतु हे वारूळ नांगरू नका हो तेवढं. का रे कमळाजी, का नांगरू नको वारूळ? त्या नांगराने विचारलं. मी सांगू शकत नाही, पण वारूळ नांगरू नका तेवढं दादा. असं सांगून कमळाजी त्या ठिकाणी निघून गेला आपला बकऱ्याच्या पाठीमागं. दिवसभर नांगरता नांगरता शेवटचं तास त्या वारुळापाशी आलं. त्या नांगऱ्याने ऐकलं नाही आणि भाच्याने ऐकलं नाही जमदाड्यानं. त्या वारुळानं वरून नांगूर घालवला आणि क्षणार्धात नांगराचा फाळ त्या सर्परूपी काळ भैरवनाथांना लागला आणि चमत्कार झाला. अफाट शक्ती काळ भैरवनाथांची. अहो एका क्षणार्धात 12 बैल जमिनीवर कोसळली आणि मृत्यू पावली. तो नांगऱ्या सुद्धा मृत्यू पावला. फक्त वाचला तो जमदाडे, जो बाचा होता त्यांचा तो वाचला बघा. त्यानं सगळं पाहिल्यानंतर घाबरला आणि जोरात आरडाओरडा चालू केला. अहो आसपासच्या वीरच्या परिसरातली लोक सगळी गोळा झाली. काय झालं काय झालं? सगळ्यांनी पाहिलं 12 बैल मरून पडल्यात, नांगऱ्या मेलाय. हे कसं झालं बाळा? लोक विचारायला लागली. त्यावेळेला तो जमदाडे होताना रावतांचा भाचा त्यानं सांगितली, अहो सकाळी एक धनगर आलता आमच्याकडे म्हातारा आणि धनगरानं सांगितलं होतं की वारूळ नांगरू नका, फक्त सगळी जमीन नांगरा, परंतु आम्ही त्याचं ऐकलं नाही हो. मग सगळी जाणकार जी लोक त्यातली होती बघा काही, त्यांनी विचारलं की या धनगरालाच आपण शोधू. मग काही लोकांना नाव सुद्धा माहिती होतं. कमळाजींना सगळ्यांनी शोधून आणलं. त्याची बकरी बी आलती, शोधून आणलं. काय झालं कमळा? कमळाजीने हे सगळं दृश्य पाहिलं आल्यानंतर कमळाईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याला वाईट वाटलं की आपल्या देवाला नक्की नांगर लागला, म्हणून तर हे सगळी घटना घडली. ठराविक क्षण गेल्यानंतर कमळाईच्या अंगामध्ये वारा आलं बघा. साक्षात काळ भैरवनाथांचा संचार झाला अंगावर मध्ये आणि कमळाजी जोरात ओरडला, अरे बाबा तुम्ही नांगर घातला माझ्या अंगावरती, मी साक्षात काळ भैरवनाथ बोलतोय आणि तुमचा नांगराचा फाळ मला लागला म्हणून ही 12 बैल आणि हा नांगर धरणारा होत्या मेलाय. अहो सगळी जी लोक ऐकणारी होती, लोकांनी हात जोडले, देवा आम्हाला माफ करा, तुम्हीच काळ भैरवनाथ आहेत. ही सत्यता पाहण्यासाठी तुम्ही या 12 बैलाला जिवंत करा आणि या नांगऱ्याला जिवंत करा. अहो कमळाईच्या अंगात जे वारा आलं तर काळ भैरवनाथांचं. जमिनीवरची माती घेतली म्हणजे त्याचा अंगारा तयार केला आणि त्या बैलाच्या अंगावरती नांगऱ्याच्या अंगावरती फुकला. क्षणार्धात 12 बैल ताडकन उभी राहिली आणि तो नांगऱ्या सुद्धा जिवंत झाला बघा. हे सगळं पाहून लोक आश्चर्यचकित झाली आणि काळ भैरवनाथांच्या नावानं चांग भलं असा सगळ्या लोकांनी जयघोष केला. आणि सगळं आवाज गडबड झाली काय कशाची म्हणून बघा. कमळनाथांची जी 5 मुलं होती बघा, 5 सगळी मुलं त्या ठिकाणी धावत आली आणि बघितलं काय झालं काय झालं. त्यावेळेला बघा 5 मुलांनी आणि काही लोकांनी सगळा नांगूर धरून वारुळातून बाजूला काढला आणि त्या नांगराच्याच फळाला देवाचा तांदळा लागला बघा. म्हणजे काळ भैरवनाथांची स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी तांदळा स्वरूपामध्ये सापडली. बाहेर काढली मूर्ती. अंगात आलेलं वारं काळ भैरवनाथाचं जोरात ओरडलं म्हणजे किंचाळले, अरे बाबा हो, माझा जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल. लोकांनी विचारलं काय करायचं आहे तांदळाचं? देवानं सांगितलं जर अभिषेक करायचा असेल तर पहिला रक्तानं करायला लागेल. साठी 5 कमळं पाहिजेत. आता 5 कमळं म्हणजे कमळाईची 5 मुलं त्या ठिकाणी पटकन पुढे आली आणि देवाला सांगितलं, देवा आम्ही आमचे 5 शिर कापून द्यायला तयार आहे तुमच्या पायाशी आणि त्या रक्तानं आम्ही अभिषेक करू. अहो देवानं सांगितलं त्या वाऱ्यानं म्हणजे अंगात आलेल्या, तुमची 5 शिरं मला नकोत, कारण तुमची लग्न झाल्यात, तुमची बायका मुलं काय म्हणतील ते पाप आम्हाला लागल. बघा देवानं सांगितलं. त्यावेळेला आम्ही काय करू? त्यावेळेला देवाने सांगितलं मला 5 मुलं पाहिजेत, बाळबारकी त्यांची शिरं पाहिजेत. ह्या 5ही मुलांनी विचार केला कमळाच्या देव आहे ना, मग तो काय करायचं ते करेल, त्याचाच अधिकार आहे म्हणून आमची 5 मुलं आणतो. बघा 5 मुलं आपली स्वतःची घरून धरून आणली त्यांनी. त्या 5 मुलापैकी एक मूल त्यातलं बघा पळून गेलं माघारी. पोरं पळाले धराय पण नाही गावलं. त्यावेळेला देवाने सांगितलं जे पळून गेलं ते गेलं, 4 आणा. 4ही मुलं आणली बघा आणि 4ही मुलांची मुंडकी त्या ठिकाणी कापण्यात आली आणि त्या मुंडक्याच्या कापल्यानंतर त्या रक्ताना अभिषेक काळ भैरवनाथ त्या ठिकाणी केला गेला. काळ भैरवनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन देवानं त्या ठिकाणी बघा परीक्षा घेतली होती, ही सगळी ही देता येत का म्हणून मुलं. आणि 4ही मुलं देवानं परत जिवंत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यांनी काळ भैरवनाथांचा जय जयकार केला गेला. आणि बांधवांनो तो दिवस जो होता तो माघ पौर्णिमेचा रविवार. त्याच दिवशी देवानं सांगितलं त्याच पासून माघ पौर्णिमेपासून 10 दिवस माझी यात्रा चालू करा तुम्ही यात्रा. आणि बांधवांनो त्यावेळेस जी 5 मुलं होती बघा छोटी छोटी, या 5 मुलांपैकी पहिल्या मुलानं सिंग वाजवलं.
म्हणून त्यांचं आडनाव शिनगाडे पडलं बघा, आडनाव पडलं. दुसऱ्यानं तरवडाची फुले आणून पूजा केली म्हणून तरडे आडनाव पडलं पुढं. तिसऱ्याने सावली केली म्हणून बुरुंगले हे आडनाव पडलं. तर अशाच प्रकारे होटकर आणि ढवाण ही अशी आडनाव पडली बघा पाची मुलांची, की ज्या ज्या प्रकारे ज्यांनी कामं केली तशी आडनावं त्या ठिकाणी पडली गेली. आणि बांधवांनो, जी जमीन होती ना, ज्या ठिकाणी देव प्रकट झाले म्हणजे वारळमध्ये, ती जमीन होती राऊतांची. पण राऊतांना हा लग्न लावण्याचा मान सांगितलं त्या ठिकाणी. पण दिवस होता माघ पौर्णिमेचा, रविवार होता, त्यापासून 10 दिवस उत्सव करावा हे देवानं स्वतः सांगितलं. अहो, ढोल ताशे आणला, पालखी आणली आणि पालखीत देवांना बसवलं त्या ठिकाणी तांदळा. गुरुवांनी धूप आरती केली आणि देवांचा छबिना निघाला आणि देहभान इसरून सगळे वीर परिसरातले भक्त नाचू लागले. हो, काळ भैरवनाथांच्या नावानं चांग भलं असं म्हणू लागले. आकाशात धुमधुमला सगळा आवाज. आणि पंचमीच्या दिवशी बघा, कमळनाथाच्या अंगामध्ये देव आले बघा. संचार केला काळ भैरवनाथांनी. आणि म्हणून त्यावेळी बघा प्रथम बाकीत केलं गेलं आणि तीच प्रथा पुढे भाकणूक म्हणून प्रसिद्ध झाली बघा. दशमीचा दिवस समजून आजापुत्रांची आहुती देण्यात आली आणि मानकरी जमदाडे यांच्या हस्ते यात्रेला रंग टाकून यात्रेची सांगता केली गेली बघा. नंतर श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या भक्तांची भेट होऊन सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. माघ वैद्य अमावस्येला देवाला पोशाख घालून दीप उत्सव करून देवाचा शिनोटा घालविला. आणि कमळनाथाच्या सांगण्यावरून बघा लोकांना महत्व पटू लागलं. यात्रा वाढू लागली की लाखो लोक त्या ठिकाणी यात्रेला येऊ लागली आणि सुंदर भव्य असं मंदिर उभं राहिलं. आणि बांधवांनो, ज्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं ती जागा होती मसन वाट्याची, म्हणून वीरच्या मस्कोबा म्हटलं जावं लागलं काळ भैरवनाथांना. वीरचा मस्कोबा देव मसन वाट्यामध्ये आला बघा. कुणासाठी? भक्तासाठी. भक्तासाठी देव कुठे बी तयार आहे बघा आज सुद्धा, फक्त भक्ती ही मनापासून पाहिजे बघा. राऊतांच्या शेतात देव निघाला म्हणून वर पक्षाचा मान मिळाला बघा, दिला जातो. सर्वांच्या पुढे छबिन्याच्या पुढे विनीचा मान दिला जातो. पुढे राऊत मंडळी कोण निभेना म्हणून त्यांनी तो कोळीचे बडदे यांना दिला बघा. आणि जमदाडे यांच्याकडून तो मान वाईच्या नाव्यांना देण्यात आला. तर बांधवांनो, अशा प्रकारे काळ भैरवनाथ सोनारीहून बघा, सोनारी सिद्धेत वीरला आले. कशासाठी? आपल्या भक्तासाठी. तो बांधवांनो, भक्त हा गोर गरीब जात पात काही म्हणत नाही. देव बघा, देव हा तुमचा भक्तीचा भुकेला आहे. देवाला दुसरं काही लागत नाही. म्हणून कमळनाथांच्या भक्तीसाठी देव त्या ठिकाणी चंद्र आणि सूर्य तोपर्यंत राहणार आहेत हे देवानं स्वतः सांगितले. आज भव्य असं मंदिर उभं राहिलं वीर ग्रामस्थांच्या वतीनं. एका ट्रस्टेनं आपल्या वीरच्या भव्य असं मंदिर उभं केलं बघा. आज माघ पौर्णिमेला यात्रा आहे, तर आपण नक्की जा वीरच्या यात्रेला आणि काळ भैरवनाथांच्या पायाशी नतमस्तक व्हा. मंदिरात गेल्यानंतर कासवापासून उंच आकाशामध्ये गुलाल उधळून द्या. काळ भैरवनाथाचं चांग भलं म्हणा आणि मग पहा काळ भैरवनाथांची ताकद, वीरच्या मस्कोबाची ताकद. तुमच्या पाठीमागची सगळी संकट आकाशात दूर निघून जातील बघा, एवढी ताकद. तर बांधवांनो, आपलं कुलदैवत असेल तर आपण वर्षातून एकदा तरी नक्की जा आणि काळ भैरवनाथांच्या पायाशी नतमस्तक व्हा. सुंदर अशी ही काळ भैरवनाथांची माहिती आहे की या ठिकाणी वीरला कसे आले बघा. ही जर माहिती आवडली असेल एका भक्ताची तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करावा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून वीरच्या मस्कोबाचं चांग भलं अशी एक कमेंट नक्की द्या बघा. जय हिंद, जय भारत.